उपनगराध्यक्ष पदाची नाट्यमालिका अखेर संपली. गजेंद्र भोसले यांची बिनविरोध निवड. साक्री नगरपंचायतीतील उपनगराध्यक्ष पदाची नाट्यपूर्ण निवड प्रक्रिया अखेर आज संपन्न झाली. भारतीय जनता पार्टीचे गजेंद्र भोसले यांची सर्वानुमते बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही नगरसेवकांनी केवळ स्वाक्षरी करून निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अशा नगरसेवकांवर पक्षाकडून कारवाई होणार का, की त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेतले जाणार, याबाबत साक्रीकरांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय. निवड प्रक्रिया अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता असल्याने साक्री येथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या प्रक्रियेसाठी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले, तर मुख्याधिकारी तुषार सोनवणे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षा उषाताई पवार याही यावेळी उपस्थित होत्या. निवडीनंतर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष गजेंद्र भोसले यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टी ही शब्द पाळणारी व ठाम निर्णय घेणारी पार्टी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. या निवडणुकीवर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे विशेष लक्ष होते. महायुतीतील सर्व नगरसेवकांनी गजेंद्र भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी नगराध्यक्षा उषाताई पवार, नगरसेविका संगीताताई भावसार, कल्पनाताई खैरनार, सोनलताई नागरे, रेखाताई सोनवणे तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब गीते, नगरसेवक पंकज मराठे, राहुल भोसले, सुमित नागरे, प्रवीण निकुंभे, आबासाहेब सोनवणे, अनिल पवार आदी उपस्थित होते. मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख, साक्री, धुळे. या ठिकाणी माघारीसाठी छाननीनंतर वैध असलेल्या नामनिर्देशन पत्रानंतर 15 मिनिट आपण माघारीसाठी ठेवलेले होते, परंतु या 15 मिनिटात तुम्ही माघार घेतलेलं नाही आणि साक्री नगरपंचायत उपाध्यक्ष पदासाठी केवळ एकमेव उमेदवार श्री गजेंद्र रामराव भोसले सिरत्न त्यांचा उमेदवाराचा पत्ता सिरत्न वार्ड नंबर 7 माधवनगर तेजसपूर रोड मुक्काम पोस्ट तालुका साक्री जिल्हा धुळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी मतदान घेण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे श्री गजेंद्र रामराव भोसले हे साक्री नगरपंचायत उपाध्यक्ष या पदासाठी निवडून आल्याचे मी पीठासीन अधिकारी घोषणा करत आहे. धन्यवाद. 9 महिन्यापूर्वी जेव्हा साक्री नगरपंचायतीचे नवीन नगराध्यक्षपदी सौ उषाताई पवार यांची नियुक्ती झाली, तेव्हाच आम्हाला श्री गजेंद्र भोसलेंना उपनगराध्यक्ष पदावर नियुक्ती सगळ्यांची इच्छा होती, ती करायची होती. पण पक्षाने सांगितल्यामुळे 9 महिन्यासाठी त्यांनी सौ उज्ज्वलाताईंना पक्षाच्या आदेशानुसार उपनगराध्यक्षपदी नियुक्तीचे आदेश आल्यामुळे त्यांची नियुक्ती केली. 9 महिने संपल्यानंतर आपोआप त्यांनी राजीनामा देणं गरजेचं होतं. जिल्हाध्यक्षांनी त्यांना वारंवार संपर्क केला आणि त्यांच्या दबावाखाली त्यांनी येऊन मग पक्षाचा आदेश म्हणून तो राजीनामा दिला. हे ठरलेलं होतं 9 महिन्याआधी, पण त्यांची काही इच्छा नव्हती. त्याच्यामुळे त्यांना कोणीतरी गुरु भेटले आणि त्यांनी ते परत त्यांच्या भूमिकेवरनं घुमजाव केलं आणि खोटी तक्रार दाखल केली. पण पक्ष खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा राहिला आणि पक्षाने त्यांची बाजू क्लिअर केली की हा राजीनामा त्यांच्या समोर लिहिला गेला होता, सर्वांच्या देखत तो त्यांनी दिला होता आणि नंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलल्यामुळे हा सगळा गैरसमज सगळीकडे पसरला होता. पण पक्षाने त्यांची भूमिका क्लिअर केली, सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी त्यांची बाजू सांगितली आणि ही निवडणूक पार पडलेली आहे. आणि अशा याच्याने ठरल्याप्रमाणे पक्षाच्या आदेशाने श्री गजेंद्र भोसले यांची साक्रीच्या उपनगराध्यक्षपदी योग्य अशी निवड झालेली आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेवर पालकमंत्र्यांची पूर्ण लक्ष देऊन होते आणि त्यांच्या संपर्कात हे होते. जिल्हाध्यक्ष त्यांच्या पूर्ण वेळ संपर्कात होते आणि ही प्रक्रिया त्या पद्धतीने आम्ही राबवून घेतली आणि आज पूर्ण झाली. जे 5 वर्ष एक करून जी बदल घडवायचे होते, सभापती, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, ही प्रक्रिया आज पूर्ण झालेली आहे. आणि पालकमंत्र्यांशी त्यांचा फोन पण येऊन गेला, त्यांनी अभिनंदनही केलं, जिल्हाध्यक्षांनीही अभिनंदन केलं आहे
आणि आज सगळे नगरसेवकही समाधानी आहेत आणि सगळ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. दादा, काही नगरसेवक फुटीरबाजीपणा करताय, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्यांची दिशाभूल करणारे लोक आहेत आणि कोणाचं ऐकून हे चुकीचे निर्णय घेत आहेत. पक्षाने व्हीप काढलेला होता. जेव्हा पक्ष व्हीप काढतो याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की पक्षाची भूमिका काय आहे आणि कोण पक्षाच्या विरोधात काम करतंय. तर आज पक्ष गजेंद्र भाऊंच्या बाजूला आहे असं तुमचं म्हणणं आहे? हे आधीपासून ठरलेलं होतं. कोणा एका व्यक्तीच्या मागे आहे असं नाही. हे ठरलेलं होतं आणि सगळ्यांना कोणाकोणाला संधी द्यायची हे पण आधीच ठरलं होतं. वरिष्ठ स्तरावर ठरलं होतं. पालकमंत्री जरी त्याच्यात इन्व्हॉल्व होते, पण प्रदेशाध्यक्षांच्या घरी ही बैठक होऊन ठरलेलं होतं. नगराध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झाली आहे. माझ्या निवडीबद्दल मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, जिल्ह्याचे नेते आदरणीय अमरीशभाई पटेल, जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सगळे वरिष्ठ आमदार महोदय, धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब कलाने, साक्री तालुक्यातील सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, नेते आणि माझे सगळे सहकारी नगरसेवक, महायुतीचे साक्री नगरपंचायतीचे सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे आणि यापुढील कार्यात सगळ्यांच्या सहकार्याने साक्री शहराचा विकास कसा करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो.